वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी। शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर 25 ते 60% डिस्काउंट। वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा। प्रदर्शन 26 मे ते 25 जून पर्यंत। पत्ता नामदेव भवन, कागवाडी मळा, इचलकरंजी। फोन नंबर 9762957172। या प्रदर्शनाला आजच भेट द्या। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरामध्ये आज छत्रपती शाहू महाराज यांची 150वी जयंती साजरी होत असताना राज्य सरकारने एकीकडे सुट्टी जाहीर केलेली असताना शहरातील काही शाळा चालू ठेवल्या होत्या। याच्या निषेधार्थ आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या शाळा चालू आहेत त्या ठिकाणी जाऊन शासनाच्या नियमांवर सुट्टी द्यावी अशी मागणी केली। यावेळी काही संस्था चालकांनी इथून पुढे कोणतीही चूक होणार नाही व शाळेला सुट्टी जाहीर केली जाईल, शाळेला सुट्टी राहील, नियमाप्रमाणे दिलेल्या शाळेला सुट्टी राहील। पण शहरातील काही इंग्लिश मीडियम व खाजगी शाळांनी आज शाहू महाराज जयंती असताना सुद्धा शाळा सुरू ठेवल्या। याच्या विरोधात आज शहरातील मनसे पदाधिकारी प्रत्येक शाळेमध्ये जाऊन भेटी देऊन शाळा नियमानुसार बंद ठेवावी व योग्य ते शिक्षण द्यावे अशी मागणी केली। पण शाळेत मनमानी कारभार सुरू आहे। काही शाळांनी शाळा सुरू आहेत पण त्या लवकरच सुट्टी देईन असे आश्वासन दिलं आहे, पण आश्वासन देऊन सुद्धा काही शाळांनी संपूर्ण वेळ शाळा सुरू ठेवली। त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना वाटण्याच्या अक्षता दाखवण्याचा कार्यक्रम काही शाळांनी केला। काही शाळांनी आंदोलन केल्यामुळे शाळेला सुट्टी जाहीर केली। महाराष्ट्र राज्य सरकारकडून नियमानुसार प्रत्येक शाळेला जयंती उत्सवाला सुट्टी जाहीर केली जाते, पण काही ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या आदेशाला व शिक्षण मंडळाच्या आदेशाला वाटण्याच्या अक्षता दाखवत शाळा बेकायदेशीरपणे सुरू आहेत। ते शिक्षणाधिकारी, शिक्षण मंत्री यांना जुमानत नाहीत। त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होऊ लागले। राजकीय दबावापोटी मनमानी कारभार सध्या सुरू आहे। अशा बेकायदेशीर शाळा इचलकरंजी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खासदार, आमदार यांच्या सुद्धा आहेत। या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात डोनेशन फी घेतली जाते, पण विद्यार्थ्यांना कोणतेही चांगल्या पद्धतीने शिक्षण देत नाहीत असा आरोप सध्या पालक वर्गातून होत आहे। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हा आरोप केलाय। यावेळी मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। इथून पुढे मनमानी कारभार जर कोणते इंग्लिश मीडियम करत असेल तर सरकारचा आदेश व शिक्षण मंडळाचा आदेश पाळत नसतील तर इथून पुढे मनसे स्टाईलने आंदोलन केलं जाईल असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। यावेळी मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकिट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपर मार्ट। 5000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 3 बत्ती रोड। संपर्क 92 97 97 50 00।